अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची. अंतरची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे, चाटीला आवाज द्या. पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा दीनाचा, देव सोयरा दीनाचा, देव सोयरा दीनाचा. देव सोयरा दीनाचा, देव सोयरा दीनाचा. आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळे, शृंगारावे निर्मळे, शृंगारावे निर्मळे. आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळे, शृंगारावे निर्मळे, शृंगारावे निर्मळे. देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देनाचा, देव सोयरा देनाचा, देव सोयरा देनाचा. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा देना, देव सोयरा देनाचा, देव सोयरा देवा. तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे. तुका म्हणे देवे सदा प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे. तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे. तुका म्हणे देवी सदा प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. सोयरा, सोयरा. देव सोयरा,
अंतरी घेतो कोणी. पाये जोडी भावाची, पाये जोडी भावाची, पाये जोडी भावाची. देव सोया रासोय देव पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, देव सोया रासोय देव सोया राधिनाचा रे, देव सोया राधिनाचा रे. देव सोया राधिनाचा रे, देव सोया राधिनाचा रे, दिनाचा
अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. आपुल्या वैभवे, आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. तुका म्हणे जेवी सवे, तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. आत्मरूप गणेशु किलिया स्मरण, होय सकल विद्येंचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी. करी ज्ञान पद्य जोडे थोरा माते, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदाम्भोज तेजस्फुर दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा. ॐ नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर, करुणा कर दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मनोजवं मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया.
अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. दिनाचा चिंतन सेवेकरिता निवडलेला अभंग अलंकापूर निवासी ज्ञानेश प्राणप्रिय पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लढीवाळ असणारे भक्त. आपल्या संप्रदायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर संप्रदायाचं कलशस्थान भूषवणारे महान साधू वैराग्यसे परममूर्ती जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा देव भक्ताकरता काय काय करतो याचं दिग्दर्शन करणारा अतिशय गोड अभंग चिंतन सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल तुकोबरा म्हणतात तो भगवान परमात्मा भक्ताची इतके लाड करतो, काय काय करतो म्हणताय. त्या भक्ताच्या अंतकरणातला भाव जाणतो आणि ज्या स्वरूपाचा भाव आहे त्याच स्वरूपाने त्याचा तो भाव पुरवतो. म्हणजे हा भाव पुरवतो एवढं भगवान परमात्मा प्रेम करतो. का करतो ते म्हणले तो सोयरा आहे. सोयरा शब्दाचा अर्थ सलगीचा आहे, अतिशय प्रेमाचा आहे आणि म्हणूनच तो काही करतो. बरं अजून काय करतो मला एखादी आई आपल्या बाळाला जसं नटवते ना, अतिशय सुंदर त्याला काजळ लावते, सुंदर पावडर लावते, गंध लावते, तसा आमचा भगवान परमात्मा आपला एक एक गुण त्या आपापल्या भक्ताला देतो आणि अतिशय सुंदर नटवतो. आपल्या वैभवे शृंगारावे, तो शृंगार अतिशय सुंदरतेने शृंगारतो. बरोबर तुकोबर आहे. अजून काय करतो त्या भक्ता करता, इतका खाली येतो, इतका खाली येऊन तो त्या ठिकाणी जात वर्ण भेद लिंग भेद काही पाहत नाही. काही न पाहता उंच नीच हा भावही न पाहता अत्यंत त्या दीन असलेल्या भक्ताकडे सुद्धा त्या ठिकाणी तो जेवण करतो. म्हणजे प्रेमानं त्याचं त्या ठिकाणी काय करतो ते जेवण सेवन करतो. एवढं प्रेम आपल्या भक्तावरती करतो. असा प्रेम करतो. का करतो? तो सोयरा आहे, सलगीचा आहे, प्रेमाचा आहे म्हणून करतो. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार. आपल्या श्री क्षेत्र निंबळक इसळक या गावामध्ये, तसं प्रॉपरली निंबळक मध्ये आई मोहटा देवींच्या या पवित्र असणाऱ्या प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला श्रीराम नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव सप्ताह चालू आहे. या सप्ताहामधील आज 3य दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या अल्पज्ञानाकडे आलेला आहे. हा सप्ताह ज्यांच्या कृपा आशीर्वादानं चालू आहे असे परमश्रद्धेय पूजनीय साधक हृदयस्थ असणारे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू त्या ठिकाणी देशमुख बाबा, म्हणजे आपल्या सर्वांचं हृदयस्थ ताण असणारे बाबांच्या गोड त्या ठिकाणी कृपा आशीर्वादाना उत्सव चालू आहे. तसेच परमश्रद्धेय पूजनीय असणारे आदरणीय परमार्थिक क्षेत्रातील अतिशय ज्यांचं उंच स्थान आहे असे शंकर भारती महाराज यांच्या गोड मार्गदर्शनानं आशीर्वादानं हा उत्सव चालू आहे. तसेच ज्यांचं मार्गदर्शन लाभते असे परमश्रद्धेय पूजनीय असणारे आपण ज्यांना आदरणीय विठ्ठल बाबा म्हणूनच आपण ज्यांच्याकडे पाहतो असे प्रेममूर्ती घुगे महाराज बाबांच्याही गोड त्या ठिकाणी सोज्वळ मार्गदर्शन हा उत्सव चालू आहे. तसेच आदरणीय आपल्याच गावचं वैभव असणारे परमश्रद्धेय पूजनीय असणारे अतिशय गोड संकीर्तन करणारे गोड कथाकार आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय संदीपजी महाराज कळसे महाराजांचे गोड मार्गदर्शनानं हा उत्सव चालू आहे. आणि अतिशय उत्सव अतिशय तोलामोलाच्या त्या ठिकाणी सांप्रदायिक उंचीच्या महात्म्यांच्या संगतीमध्ये हा उत्सव चालू आहे. माझ्या संकीर्तन सेवेकरता जी मंडळी आहे ती काही सामान्य नाही. तिथे त्यांनी फार मोठी सेवा केलेली आहे. अशा आदरणीय परमश्रद्धेय असणारे साळवे शास्त्री बाबा असतील. महाराजांनी अनेक काळ इथे ही सेवा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी महाराजही आहेत. आदरणीय परमश्रद्धेय आमचे पूजनीय गाडे महाराज आहे. अतिशय गोड त्यांची फार मोठी सेवा आहे. माझ्या बरोबर आलेले आदरणीय श्रद्धेय पूजनीय असणारे आमचे रमेश महाराज आहे. आदरणीय त्या ठिकाणी माझ्या बरोबर आलेले परमश्रद्धेय पूजनीय आमचे प्रल्हाद महाराज कातोरे मृदुंगावरती गोड साथ संगत करणारे आदरणीय फार गोड ज्यांचं वादन आहे. आपल्या राहुरी तर त्यांनी गाजवले पण नगरही गाजवलंय म्हणजे अतिशय गोड आहे महाराज. आदरणीय आमच्याकडे फार वेळा त्यांना आम्ही आमंत्रित, फार गोड आहे महाराज.
जेवढं त्यांचं वाजवणं गोड आहे तेवढा त्यांचा स्वभावही गोड आहे. असे आमचे असणारे विष्णुकांत महाराज आहेत, अतिशय गोड आहे. आमची ही सगळी बालगोपाळ मंडळी, मला वाटतंय आमच्या मल्लीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील, म्हणजे हरिहर बाबा वारकरी शिक्षण संस्थेतील ही सगळी बालगोपाळ मंडळी आहे. आमचे विनेकरी आहेत, आमचे सगळे अतिशय विठ्ठल महाराज चॅनलचे आमचे गोरे महाराज आहे. हे सगळं ज्यांनी जुळून आणलं असा असणारा आदरणीय साठे परिवार आहे. साठे परिवाराकरता एकदा टाळ्या वाजवा महाराज. हे जुळवणं सोपं नाही महाराज, हे जुळवणं. आदरणीय परमश्रद्धेय आमचे बाळासाहेब पाटील साठे, त्यांचा साठे परिवार आणि समस्त ग्रामस्थ यांनी सगळं मेळ जुळवलाय आणि अनेक वर्षापासून हे सगळं परिवार, हे सगळा परिवार ते करते. पुनश्च या साठे परिवाराला या व्यासपीठाच्या माध्यमातून धन्यवाद देतो. आणि बरोबर माझ्याकडे एकच तास, आजही शिल्लक एकच तास उरलाय. आता काय करू, त्या खटवांगरायला जाण्याकरता उरला होता, मला कीर्तन करता उरलाय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 बरीचशी काही मान्यवर आहे. सप्ताहाच्या पुढील त्या ठिकाणी पडद्याच्या पुढीलही कार्य करणारे, पडद्याच्या पाठीमागेही कार्य करणारे सर्वच माझ्या मातृवर्ग पितृ आमचे चोपदार बाबा, बाबांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. अजिबात त्या ठिकाणी ताणच ठेवला नाही, कोणी फक्त मध्ये उठायचंच नाही, नाही तर बाबांकडे पाहते. ते बाबा म्हणजे आता ते फक्त म्हणले फक्त उठू द्या कोणी, मग पाहतो ते पण कोणी उठणारच नाही. अतिशय शिस्तीचं पालन करणारे आपण आहात, म्हणून त्या ठिकाणी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे मला वाटतं इंगोले साऊंड सिस्टीम ना अतिशय गोड आहे. महाराष्ट्रामध्ये फार मोठं ज्यांचं नाव आहे, अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे. आता आमची एक तासभर युती होणार आहे, म्हणजे ते अजिबात युती तोडणार नाही. मला माहिती आहे आमचे आदरणीय कोतकर सर आहे, मला आता माझ्या पुढे ज्ञानेश्वरीच आहे. आता मी फक्त एखादा शब्द काढणार, मला पुढची ओवी ऑटोमॅटिक पुढून मिळणार आहे, याचं मला माहिती आहे. अतिशय विद्वत असणारी आपण सगळी मंडळी आहात, आपण सगळी त्या ठिकाणी वारकरी मंडळी आहात. सर्वांची विषय माझ्या अंतकरणामध्ये अतिशय प्रेम आहे, सद्भावना आहे. एखाद्याचं नाव घेण्याचं अतिशय राहू शकतं, पण सर्वांचंच अंतकरण म्हणजे माझ्या विषयी, आपल्या सर्वांविषयी माझ्या अंतकरणात प्रेम आहे, एवढे भावना ठेवतो. पुनश्च आपल्या चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल आपण ज्यांच्या प्रांगणामध्ये आहोत, ज्या दरबारामध्ये आहोत, ती मोठा देवी आई साहेबांचा दरबार आहे. की आई साहेब पाहिलं, विचार केला तर या ठिकाणी काय आहेत, की अनादी देवता आहेत महाराज. अनादी आहे. पहा बरं, मी तुम्हाला पटवून देतो. आपल्याकडे शास्त्रामध्ये काही देवतेंचे प्रकार आलेले आहेत, काही देवतेंचे प्रकार आहे. त्या देवतेंच्या प्रकारामध्ये काही देवता ह्या मरणाऱ्या देवता सांगितल्या, काही देवता ह्या अधिष्ठातृ देवता सांगितल्या, काही देवता या नैमित्तिक देवता सांगितल्या आणि काही देवता नित्य म्हणजे अनादी देवता सांगितल्या. मी फक्त 2-2, 5-5 मिनिटं यावरती बोलतो आणि अभंगाच्या दिशेनं जातो. मला फक्त अनादी शब्दापर्यंत यायचंय. ही कशी अनादी आहे एवढं तुम्हाला सांगायचंय. काही देवता ह्या मरणाऱ्या शास्त्री महाराज, मरणारे आहेत म्हणजे मरावं लागतं त्यांना. का बरं? कारण त्यांचं पुण्य संपलं की त्यांना पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. चला ज्ञानोबऱ्या म्हणतात, मग तर या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका, म्हणजे यावं लागतं. तुकोबर याच तुका म्हणे जाते हो, तुका म्हणे जाते पुण्याच्या धोगते, पुण्याच्या धोगते,
अनुषंगाचं ज्ञानोबराच्या अनुषंगाचं प्रमाण देतात. तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे जाती आणि पुण्यक्षय अधोगती. त्या देवादिकांचं पुण्य संपलं रे संपलंय की त्यांना मृत्यू लोकात यावं लागतं. आणि या मृत्यू लोकाचा नियम आहे, इथे मरावं लागतं, इथे मरावं लागतं. मी पुन्हा म्हणतो, इथे मरावं लागतं. एवढं सत्य जे आहे, इथे मी म्हणतोय 3 वेळा, इथे मरावं लागतंय. हे जरी सत्य असेल पण इथे कोणालाच मरू वाटत नाही वाटत महाराज. ही फार मोठी शोकांतिका आहे. ज्ञानोबा म्हणतात, एखाद्याला जर आपण मरहा जरी म्हंटल तरी त्याला राग येतो, राग येतो महाराज. कोणालाच मरू वाटत नाही. श्री गुरु चंद्रशेखर बाबा फार गोड उदाहरण द्यायचे. चंद्रशेखर बाबा म्हणता, एक आजीबाई 90-92 वर्षाची झाली, फार थकली आणि रोज यमाला आवाज द्यायची, यमा ये यमा. ते यमाला इतक्या गुचक्या लागायच्या. काय हिचं रोजच आठवण काय बंदच नाही. तिचा जसा आपला माळीचा जप चालायचा तसा यम 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 म्हणून जप चालायचा. ते यमाला एवढ्या गुचक्या लागायच्या, तो यमडीकडे गेला, म्हणजे मोठ्या डॉक्टरकडे गेला, पण त्याच्या काही गुचक्या बंद होत नाही. यमानं विचार केला, या आजीबाईची एक दिवस गाठ घ्यायची. आणि काय केलं महाराज, ती आजीबाई फारिष्टामध्ये काठी टेकीत अशी चलत आता खरकत म्हणत चलत गेली. एका झाडाखाली बसली, काही काडक्या कोडक्या गोळा केल्या आणि तिचा पाडा तिचं वज बांधून चालू केला, यमा ये यमा. यमा ये म्हटल्यावर यम म्हटलं, आज निवांतच आहे, आज आजीबाईची गाठ घेऊ. यम लगेच रेड्यावरती आरूढ झाले आणि आजीबाईच्या पुढे आले. आजीबाईच्या पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी ऐका, एका हातामध्ये आसूड आहे, रेड्यावरती म्हणजे रेड्यावरती बसलेले आहे, काळा कबिन्न असं स्वरूप आहे. आणि आजीबाईच्या समोर आल्याबरोबर रेड्यानं सांगितलं, त्या आजीबाईला ते यम म्हणू लागला, यम आजीबाई जे हरी, आजीबाई जे हरी, जे हरी म्हटलं बरोबर. तेवढ्यामध्ये आजीबाई म्हणली, कोण आहे रे? यम, यम ज्याचं तुम्ही रोज जप करता तो मी यम आहे. यम आहे म्हटल्याबरोबर यमानं सांगितलं, आजीबाई कशाला बोलवलंय? मला फार काम आहेत, पटकन सांगा. किती आजीबाई हुशार होती, उन्हानं पिकलेली नव्हती, इतकी हुशार आजीबाई होती. तिनं लगेच आम्हाला सांगितलं, मेल्या एवढं वज माया डोक्यावर ठेवून तू आज जाळ कर. आता मला विचारायचंय, यमही नेण्याकरता आला पण जाऊ वाटलं? जाऊ वाटत नाही. हे सत्य आहे, मरावं वाटत नाही. पण या मृत्यू लोकाचा नियम आहे, इथे मरावं लागते. विठ्ठल इथे मरावं लागतं महाराज. म्हणजे देवही आले तरी त्यांना मरावं लागतं. येथे उरो आले नाही. जिंदगी एक किराया का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना तो जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. म्हणजे इथे मरावं लागतंय, म्हणजे देवांनाही इथे मरावं लागतंय महाराज. माझा मुद्दा एवढाच आहे, इथे देवांनाही जावं लागतंय. म्हणजे मरणाऱ्या देवता आहेत. काय प्रमाण आहे, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88, 33 कोटी देवता मर गए, पड गए काल के फासी. काळाच्या कचाट्यामध्ये जर 33 कोटी देवांनाही जावं लागत असेल, मग या मृत्यू लोकांमध्ये मरावं लागते. म्हणजे मरणाऱ्या देवता आहेत, मरणाऱ्या देवता आहेत. पुढे काही देवता ही अधिष्ठातृ देवता आहे. काही काळापुरतं ज्यांना देवत्व प्राप्त होतं त्यांना काय म्हणतात? अधिष्ठातृ देवता म्हणताय. तुम्ही ऐकताय ना, तुम्ही ऐकत राहा. अधिष्ठातृ काही काळापुरतं त्यांना देवत्व प्राप्त होतं. पहा बरं, मी उदाहरण देतो. आपल्यालाही काही काळापुरतं देवत्व प्राप्त झालं होतं,
पुरुष वर्ग इकडे पहा, आपल्यालाही देवत्व प्राप्त झालं होतं. आपल्या अंगाला हळद लागली का आपल्याला काय म्हणत होते? खरं बोला, काय म्हणत होते? नवरदेव. त्या नवरदेवाचा काय थाट होता. नवरदेवाला पाय पाय सुद्धा चालू देत नव्हते. हा, एक जण तर लगेच कलवरावाचा, माया खांद्यावर बस, त्याच्या खांद्यावर महाराज नवरदेव. पण आता ऐका, त्या नवरदेवाचा इतका थाट होता, तो नवरदेव जर त्या ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये गेला ना, तर मारुतीच्या मंदिरामध्ये बुट घालून त्याला जाण्याची परवानगी होती. बाकीच्या म्हणले, अरे काय बुट आम्ही काढतो. ते म्हणले, तू काढू नको, तुला आज परवानगी. ते बुट घालून मारुतीच्या मंदिरात काय अधिकार होता. त्याचं लग्न होतं, हळद पिटते, आणि हळद पिटल्याबरोबर तो 1-1.5 महिन्यानं त्या मारुतीच्या मंदिरापुढून तेच नवे कोरे बुट घालून चाललेला असतो. ते विचार करतो, लग्नाच्या दिवशी मी पाहणार बुट घालून मारुतीच्या मंदिरात गेलो होतो, आज सुद्धा मी प्रयत्न करतो. ते त्या दिवशी लग्न झाल्यानंतर 1-1.5 महिन्यानं ते नवे कोरं बुट घालून मारुतीच्या मंदिरात गेलं. मला खरं सांगा, जर ते मारुतीच्या मंदिरात बुट घालून गेलं 1.5 महिन्यानी, तर लोक त्याच बुटाने त्याला हानतेन. हे काय बघता, ते हानतेन का? अहो, त्यावेळेस तो नवरदेव होता, आता नवरदेव नाही. काही काळापुरतं ज्याला देवत्व प्राप्त आहे त्याला त्या ठिकाणी अधिष्ठातृ देवता म्हणताय. चला मी पटकन उदाहरण देतो. आपल्याकडे सत्यनारायण झालेत ना. आपल्याकडे सत्यनारायणला पहा बरं, देव बाप्पा यजमानाला बसवतात. नेत्रोदक स्पर्शाः, डोळ्याला पाणी लावा. 3 वेळा आचमन करा. केशवाय नमः, गोविंदाय नमः, माधवाय नमः. 3 वेळा आचमन केलं जातं. आचमन केल्यानंतर आता देव बाप्पा सांगता, घ्या नागिणीचं पान. नागिणीचं पान घेऊन चौरंगावरती ठेवा. चौरंगावरती नागिणीचं पान ठेवलं जातं. देव बाप्पा सांगतात, घ्या सुपारी, आणि आता कशावर ठेवा? नागिणीच्या पानावर ठेवा. आणि आता देव बाप्पा सांगता, ही सुपारी नाही, हा कोण आहे? गणपती. हात जोडा. तुम्ही नका जोडू, त्याला देव बाप्पा सांगते, तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त डोळे झाकू नका. हा, एवढं करा. तुम्ही नका डोळे. ऐका, आता हात जोडा. हात जोडले जाता. आता देव बाप्पा लगेच म्हणता, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. ऐका आता यजमान, आता हा काय झाला? गणपती झाला. काय झाला? गणपती झाला. घ्या पळीपत्रामध्ये पाणी. पाणी घेऊन कशावरती वहा? गणपतीवर वहा. आता गंधकाला कशाला लावा? गणपती लावा. घ्या फुल, घ्या सगळं घ्या. आता कशाला? मला वाटते दीपम धूपम नैवेद्यम समर्पयामि, सगळं गणपतीला समर्पित करून टाका. आता सगळं केलं जातं. पूजा उरकली जाते. ब्राह्मण काका लगेच उत्तर पूजा करून घेतात. आणि आता एक जण माईक वरती येतो आणि माईक वरती सांगितलं जातं, ऐका पाहुणे मंडळी, जेवढे पाहुणे आले त्यांनी लगेच जेवणा करता बसून घ्या. दूरचे काही पाहुणे आलेले असतात ते लगेच जेवणा करता बसतात. जेवण वगैरे झाल्यानंतर काही जे टाळ्या म्हणजे अतिशय जवळचे सलगीचे नातेवाईक आहे ते काय करतात, पोर्च मध्ये म्हणा, हॉल मध्ये येऊन बसतात. बसल्याबरोबर तिथून त्यांच्या घरातील पिंट्या चाललेला असतो. त्याला आवाज देतात, पिंट्या इकडे ये. काय? अरे घरात काय पानपुडा आहे का नाही? तो ऑनलाईन कार्यक्रमाच्या आधी नवीनच आणलाय, आण बरं. ते पानपुडा ते कपाटावरून त्यांच्या पुढे आणून ठेवतो. ऐका, त्या पानपुड्यामध्ये पान राहतात. त्या पानपुड्यामध्ये त्या ठिकाणी कात राहतो. त्या पानपुड्यामध्ये चुना राहतो. त्या पानपुड्यामध्ये बडशप राहतात. ते पाहुणे काय करतात, पानाचे देठ काढले जातात. काढून लगेच त्या पानाला काय लावतात, म्हणजे कशाला लावीत जा चुना? पानालाच लावीत जा. काय कुठं लावीत जाऊ दे आता. म्हणजे चुना पानाला लावला जातो. लावल्यानंतर बडशप टाकली जाते, काट टाकला जातो. त्यांना आठवतं, अरे सगळं याच्यात पण काय नाही, सुपारी नाही. बोला काय नाही? सुपारी. पिंट्या इकडे, अरे याच्यात सगळं आहे पण काय नाही, सुपारी नाही. काका याच्यात नाही पण त्या चौरंगावर आहे. हा आणू का? हे म्हणले आण. आता ती सुपारी आणली जाते आणि आडकी त्यात कातरली जाते. आता माझा तुम्हाला सहज प्रश्न आहे, का हो, सुपारी कापली का गणपती कापला? बोला काय कापलं? बोला पटकन. हा बोला तुम्ही बोला, काय कापलं? काय? काही म्हणतात सुपारी कापली, काही म्हणतात गणपती कापला. ऐका, आता सुपारीच कापली. का बरं? कारण देव बाप्पानी उत्तर पूजा करून घेतली म्हणून काय झाली, ती पुन्हा सुपारी झाली. जोपर्यंत पूजा चालू आहे तोपर्यंत तो गणपती आहे आणि पूजा संपली की ती सुपारी आहे. म्हणजे काही काळापुरतं ज्यांना देवत्व प्राप्त होतं त्यांना अधिष्ठातृ देवता म्हणताय. विठ्ठल 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 विठ्ठल
देवता आहे नैमित्तिक देवता. नैमित्तिक देवता कोणाला म्हणतात? ज्ञानोबा म्हणतात नैमित्तिक देवतेमध्ये दोन देवता आहे, एक मातृदेवता आणि दुसरं पितृदेवता. आपण या दोन देवतांची पूजा केली का ही नैमित्तिक देवता आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात यांची पूजा करा. कशी करा? ज्ञानोबरांची ओवी, सकल तीर्थाची ये धुरे जे हे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. काय गोड ज्ञानोबरांचा भाव आहे. ज्ञानोबा म्हणतात जर काशीला नाही जाता आलं तरी नका जाऊ. का बरं? मायबापच काय आहेत? माय बाप केवळ काचे तेरे न जावे माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी. त्याला तीर्थाला जायची गरज नाही. का बरं? बोलून जातो. पुंडलिकानं जर कशामुळे जर पंढरपूर तयार झाला असेल तर याच्या पाठीमाग पुंडलिकाच्या आई वडिलांची सेवा आहे. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेले. जगाचा मालक विटेवरती उभं राहण्याचं सामर्थ्य तर कशामध्ये असेल तर आई वडिलाच्या सेवेत आहे. महाराज फार मोठी सेवा आहे. ती कशी करावी? काय गोड ज्ञानोबरांचे दोन शब्द मला फार प्रिय आहेत. ज्ञानोबा म्हणतात तया सेवेसी कीर शरीरे. आपलं शरीरही त्यांच्या सेवेमध्ये समर्पित झालं तरी त्यानं सेवेमध्ये कुचरपणा कमतरता करू नये. त्यांची सेवाच करत राहावी. त्या चाणक्य नीतीमध्ये इतका गोड भाव आला. चाणक्य नीतीमध्ये पहा बरं, ज्यावेळेस चाणक्य लहान होते गावामध्ये खेळत होते आणि गावात भविष्यकार आला आणि भविष्यकार मोठ्यानं म्हणत होता ऐका भविष्य काढून देणार, ज्याचं कुंडली त्या ठिकाणी काढायची कुंडलीने काढून देणार, भविष्य सांगणार आणि ज्याचं लग्न जुळत नाही त्याचं लग्न जुळून देणार. मला वाटतं या अलीकडे हिंडायला पाहिजे. अलीकडे हिंडायला पाहिजे. नाही हिंडतच नाही महाराज. पूर्वीच्या काळी हिंडायचे आणि म्हणायचे जर लग्न जुळत नसेल तर लग्न जुळून देणार. मला वाटते जर अलीकडे ही मंडळी फिरली ना लोक बांधून नेतील. अलीकडे भयंकर परिस्थिती आहे. ते असं ओरडत होते म्हणत होते. तेवढ्यामध्ये चाणक्यानं ऐकलं. चाणक्य पळत घरी गेले. आई गावामध्ये एक भविष्यकार आलाय. मग काय रे बाळा? मलाही वाटते माझं भविष्य पाहायचंय. बाळा घेऊन येताना तो पळत गेला. भविष्यकाराला सांगितलं मला माझं त्या ठिकाणी भविष्य पाहायचंय. आईनं घरी बोलवलंय. त्यांना घरी आणलं. भविष्यकाराला बसण्याकरता पाठ दिला. पुढे पंचांग ठेवायला पाठ दिला. पाठ दिल्याबरोबर तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी आता भविष्यकाराने विचारलं आई कोणाचं भविष्य पाहायचंय? हे काय माझ्या बाळाचं पाहायचंय. घ्या त्याला मांडीवरती बसा. मांडीवरती घेतलं बसवलं आणि भविष्य पाहायला लागले. ऐकताय ना सगळे? आई ऐका भविष्य दोन पद्धतीनं पाहिलं जातं. दोन पद्धतीनं. एक पद्धत आहे एक आपलं जन्म वेळे रास नाव म्हणजे त्याला त्या पंचांगाच्या पद्धतीनं पहिली पद्धत पंचांगाची पद्धत आहे आणि दुसरी पद्धत आहे आपल्या शरीराच्या चिन्हावरून भविष्य पाहिलं जातं. ज्याचं उंच कपाळ आहे तो भाग्यवान आहे. ज्याच्या एकमेकाला भुवया चिकटल्या असतील तर तो भाग्यवान आहे. अजून सांगू का? ज्याच्या अंगावरती दाट केस आहे तो भाग्यवान आहे. मला भाग्यवानाची लक्षणं माहिती पण मला सांगायचे नाही. मला घरी जायचंय. उगाच एखादं निघालं ते म्हणून मावस सांगितलं नादी कुठं लागत. पण मला शेवट त्या भविष्याच्या साठी साहेब त्या भविष्याच्या शेवटी पुस्तकामध्ये मला एक वाक्य फार गोड वाटलं. त्या भविष्याच्या शेवटी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तुमचं भविष्य तुमच्या
हातात आहे. वामनराव पैंचं वाक्य सगळ्यांच्या कानामध्ये आता ऐकायला येत असेल. वामनराव पै सांगायचे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मला वाटते आपणच आहोत हे कळून घ्या. भविष्य दोन पद्धतीनं पाहिलं जातं. सांगू का? शरीराच्या चिन्हावरती पाहायला लागले. काही काही विनोदाने सांगतात. काहींच्या जर पायाला जर भिंगरी भवरा असेल, पाच जर स्टार चिन्ह असेल पायामध्ये, पहा तुम्ही, तो माणूस एका जागेवर कधीच बसत नाही, कधीच नाही. तो कार्यक्रमाला आली तर नुसतं चक्रा घालतो, पुढं जाय मागं जाय. सहज म्हणतो, सर काय किती वेळ झालाय अजून महाराज आहे ना, काय चाललंय, स्वयंपाकाकडे जाईन इकडं जाईन. आपण म्हणलो ना, ते लय पाहुणा विक्षेप करतोय, नुसतं येडे मारतोय. त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका. त्याच्या पायात भावराचे आणि खरंच भावरा राहतो महाराज. हे लय भावऱ्यावाले जागेवरच बसत नाही, बिंगरीन भावऱ्यावाले गरगर गरगर नुसत्या चक्र आणतात. हे भविष्याची पद्धत आहे. पहा बरं, चाणक्यानं आता त्या शरीरावर, ते चाणक्याच्या शरीरावर एक चिन्ह असं होतं. चाणक्यांचे पुढचे 2 दात मोठे होते. भविष्यकाराने त्या दाताकडे पाहिलं आणि दाताकडे पाहिल्यानंतर भविष्यकार सांगू लागले. भविष्यकार सांगताय, आई तुमच्या मुलाचे 2 दात मोठे आहेत आणि या 2 दातावरून मी आता भविष्य असं सांगतोय की तुमचा मुलगा फार विद्वान होणार आहे. काय होणार आहे? विद्वान होणार आहे. आईला आनंद व्हायला पाहिजे होता. आई रडायला लागली. आईच्या डोळ्यातले अश्रू चाणक्यांच्या पाठीवरती पडले. चाणक्यानं पाठीमागं वळून पाहिलं. आई, अगं माझं भविष्य चांगलं सांगितलंय, मी विद्वान होणार आहे. आणि जर विद्वान होणार असून तू जर रडत असेल, का रडते? तुम्हाला सांगू का? जर आनंद अश्रू असेल ना, तर आनंद अश्रू त्या ठिकाणी गार असतात. आणि जर दुःख अश्रू असेल तर तो गरम राहतो महाराज, कोमट राहतो. कळालं हे दुःखाश्रू आहेत. आई का रडते, का दुःख आहे? सांगितलं, बाळा खरं सांगू का, जी मुलं विद्वान होतात ना, जी मुलं विद्वान होतात ती आई वडिलाजवळ राहत नाही, फार दूर निघून जातात. याच मला दुःख वाटतंय, याच मला दुःख वाटतंय. रडायला लागले. हे सत्य आहे महाराज, याच मला दुःख वाटतंय. चाणक्यांना वाटलं जर या गोष्टीमुळे, माझ्या दातामुळे आईच्या डोळ्यात पाणी येत असेल ना, चाणक्य आईच्या मांडीवरून उठले, लांब पळत गेले, एक कपचीचा दगड घेतला आणि आईच्या डोळ्यातले अश्रू आठवले आणि आपले पुढचे 2 दात पाडून टाकले महाराज, पाडूनच टाकले. रक्तबंबाळ सदरा झाला, तोंड रक्तानं माखलं. माखल्याबरोबर आईकडे आले. आईने विचारलं, बाळा पडला का रे? नाही आहे. कोणी मारलं का? नाही आहे. अरे बाळा हे रक्त. सांगितलं, आई ज्या ज्या दातामुळे तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले ना, ते 2 दात मी पाडूनच टाकले. ज्ञानोबा आहे त्यालाच म्हणताय, तया सेवे सिकीर शरीरे. विठ्ठल विठ्ठल. एवढी सेवा म्हणतात. काय आई वडिलाची सेवा आहे? आई वडिला करता शरीरच समर्पित आहे महाराज. ते पहा ना तुम्ही, भागवत उघडा. भागवतामध्ये जर पितामह भीष्माचार्यांचं चरित्र पाहिलं, बापा करता संपूर्ण तारुण्यच देऊन टाकलं. यालाच म्हणतायत तया सेवेसी कीर शरीरे महाराज. तर ययाती आणि पुरुचा संवाद पहा. ययातीला त्या पुरुनं आपलं तारुण्यच देऊन टाकलं. यालाच म्हणतात तया सेवेसी कीर. मला वेळ कमी आहे, चला मला पुढे जायचंय. पण आई वडिलाची सेवा, याला नैमित्तिक देवता म्हणताय. मी आतापर्यंत किती देवता सांगितलं? सांगा बरं, खरं बोला, किती सांगितलं? किती सांगितलं? बाबा तू मोकळं होय 10 पर्यंत, आम्हाला काही विचारू नको. हे किती सांगितलं आणि काय सांगितलं आम्हाला काय, आम्ही ऐकलं दिलं सोडून. आता मला पुरा रिपिटेशन सांग. शिक्षक लोक विद्यार्थ्याला म्हणजे पुन्हा पुन्हा विचारतात, सांगताय. हे तसंच आहे, आम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये रुजवायचंय. आमचा हेतू तोच आहे महाराज, आम्हाला दुसरा काय हेतू आहे? मला पुन्हा सांगतो, मी आतापर्यंत 3 देवता सांगितल्या. तुम्ही ऐकताय ना? आता मी पुन्हा विचारी नाही तर झाल्यावर. आता ऐका, पटकन ऐका. आता ऐका. पहिली देवता आहे, पहिली देवता आहे, पहिली देवता मरणारी देवता. दुसरी देवता आहे अधिष्ठातृ देवता. तिसरी देवता आहे नैमित्तिक देवता. आला मला चौथ्या देवतेकडे जायचंय, नित्य नाम अनादि देवता. विठ्ठल विठ्ठल. शेवटची देवता पहा बरं, ज्याला अनादि नाम नित्य देवता म्हणताय. कोणा कोणाला? आपल्या शास्त्रामध्ये देव पंचायतन येतं. ज्या 5 देवता अनादि नाम नित्य आहेत महाराज. कोणत्या कोणत्या? भगवान शंकर हे अनादि नाम नित्य आहे. भगवान विष्णू अनादि नाम नित्य आहे. भगवान गणेश अनादि नाम नित्य आहे.
अजून भगवान सूर्य देवता अनादिनाम नित्य आणि भगवती जगदंबा अनादिनाम नित्य. पटपट एक एक मिनिट घेतो. पहिले देवता भगवान शंकर अनादिनाम नित्य. मला तुम्हाला विचारायचंय, भगवान शंकराच्या आई वडिलाचं नाव काय? सांगा आई, सांगा काय नाव आहे? बरं या वर्षी जाऊ द्या, पुढच्या वर्षी आल्यावर सांगा. मग नाही जुळायचं. बरं त्याच्या पुढच्या वर्षी नाही जुळायचं. अहो नाही जुळणार महाराज. भगवान शंकराच्या आई वडिलाचं नावच सांगू शकत नाही. का बरं? भगवान शंकर हे अनादिनाम नित्य आहे. त्यांचा जन्म नाही आणि त्यांचं मरणही नाही. पहा बरं, ज्याचं जन्म आहे त्याचाच मरण आहे. उपजे तेच नासे, म्हणजे त्यांचाच मृत्यू आहे. पण आपण गीता वाचणारी मंडळी आहात. गीतेमध्ये पहिला त्या ठिकाणी प्रारंभ असताना अथ अथ शब्द येतो. अथ प्रथमोध्याय, मग धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, आणि मग सगळा अध्याय झाला का खाली येतो इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे, आणि जो अध्याय त्याचं नाव येतं. हे बरोबर ना? मग मला आता तुम्हाला विचारायचं, इति केव्हा येतो? ज्यावेळेस अथ आहे त्याच वेळेस इति येतो, नाही तर इति येऊ शकत नाही. म्हणजे इति येण्याकरता अथ पाहिजे, म्हणजे जन्म पाहिजे, तेव्हाच मृत्यू आहे. इथे भगवान शंकराला जन्मच नाही तर मृत्यू फार दूर आहे महाराज. म्हणजे हे अनादि देवता आहे. दुसरी देवता भगवान विष्णू हे अनादि आहे. पहिले कोठेची नव्हते, काहीच नव्हते, एक ढालगज निर्माण झाली. हे सगळं पाहून घ्या. म्हणजे अनादिनाम नित्य देवता आहे. भगवान सूर्य देवता ही अनादिनाम नित्य देवता आहे. आणि भगवान गणेश अनादिनाम नित्य आहे. मला तुम्हाला विचारायचंय, भगवान गणेश सुद्धा अनादिनाम नित्य देवतेमध्ये. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही रामायणामध्ये असं त्या अनुभवलंय की भगवान शंकर आणि भगवती पार्वती यांचाच मुलगा कोण आहे? यांचाच मुलगा गणेश आहे. बरोबर, हे बरोबर आहे. आणि आता त्याच्याच अंतर्गत विचारतो, भगवान शंकर आणि भगवती पार्वती यांच्या विवाहामध्ये पूजन कोणाचं आहे? म्हणजे आता तुम्ही उलट परत काय चुकलं का? हे काही चुकलं नाही ना? म्हणजे लग्न म्हणजे मुलगा कोणाचं आहे? त्यांचं. आणि पूजन कोणाचं आहे? हे असं काय? मग हे उलट कुठं? हे असं कसं? म्हणजे पूजन कोणाचं आहे? अहो गणपतीचंच आहे. आणि मुलगा कोणाचा आहे? त्यांचाच आहे. हे पटेल का? हे कोणालाच पटू शकत नाही. पण आता ऐका, म्हणजे आपल्या व्यवहारात बोलू का? मी व्यवहारात बोलतो. व्यवहारात असं म्हणावं लागतं, म्हणजे मम्मी पप्पाच्या लग्नात पिंट्याचं पूजन, हे व्यवहार आहे. हे कधी शक्य आहे का? हे अजिबात शक्य नाही. उदाहरण देतो, घडलेला प्रसंग. आम्ही त्या लातूरला आमचा मित्र आहे भागवत म्हणून, सहज आळंदीच्या काळामध्ये बरोबर, पण बराच काळ गेला आणि आम्ही गेलो लातूर. बऱ्याच काळाने गेल्यानंतर मुक्कामच पडला. नाही आज राहावं लागेल. राहिला बरोबर. मग रात्री गप्पा मारत असताना तो म्हणला, का रे मी तुला लग्नाला बोलवलं होतं पण लग्नाला काही तू आला नाही. की मग मला किती वर्ष झाले? तुम्हाला लग्नाला 8 वर्ष झाले. बापरे, फार वर्ष झाले. का रे मग किती वर्षाचा मुलगा आहे? ते काय 3.5-4 वर्षाचा मुलगा आहे. वा वा वा. इकडे नाव वगैरे विचारलं. मी कसं लग्न झालं रे? मग त्यानं लग्न दाखवण्याकरता त्याचा अल्बम काढला. त्या कपाटावरला अल्बम घेतला आणि माझ्या पुढे ठेवला. ठेवल्याबरोबर मी तो अल्बम पाहू लागलो. बरं, अल्बम पाहत असताना अल्बम तो पाहत होतो, तो मुलगा मी मांडीवर घेतलेला होता, सगळा अल्बम पाहतच होतो. बरं, ते काही कमी फोटो नसतात, अलीकडे तर लय भयंकर आहे. इतके फोटो राहतात, इतके फोटो, ते मला वाटतं 1,500-2 हजार पर्यंत फोटो असतील. मी तो पाहत होतो. पाहत असताना तो मुलगा बारीक पाहत होता. ते फोटो सगळे पाहून झाले आणि मी तो टिपायावरती तो अल्बम ठेवला. ते मुलगा माझ्या मांडीवर उठला. काय त्याला राग आला काय माहित नाही. त्यानं तो तसाच अल्बम घेतला, रोडला फेकला. म्हणला, अरे पिंटा का फेकला? तो म्हणला, काका आता फक्त फेकलाय, मी याला जाळून टाकणार आहे. अरे म्हणलं, झालं काय? तुम्हाला एवढे फोटो पण माझा एकही नाही. आता मला तुम्हाला विचारायचंय, जसं मम्मी पप्पाच्या लग्नामध्ये पिंट्याचा फोटो अशक्य आहे, पण कंसातलं वाक्य क्षमा मागून बोलतो अलीकडे काही पण शक्य आहे. जाऊ दे, कंस हे कंस पूर्ण केला बरं मी माझा, ते कंसातलं संपलं. हे अलीकडे नाही मला, पण त्या अशक्य आहे. तसं त्या ठिकाणी भगवान शंकर आणि भगवती पार्वती यांच्या विवाहामध्ये गणेशाचं पूजन हे अशक्य वाटतंय. पण आता ऐका, इथे मुलगा म्हणून पूजन नाही महाराज, इथे अनादि देवता भगवान गणेश म्हणून पूजन आहे. विठ्ठल विठ्ठल पहा ना तुम्ही, त्या गणेश पुराणामध्ये याचं फार विस्तृत चिंतन आलंय. गणेश पुराणामध्ये तर
गणेशापासूनच सगळ्याची निर्मिती झाली. ओंकार स्वरूप रूप गणेशाचे ओंकार स्वरूप रूप गणेशाचे ओंकार स्वरूप रूप गणेशाचे ओंकार स्वरूप रूप संत प्रमाणामध्ये याचं वर्णन आहे की मुख्य स्थान आहे महाराज. गणपती तिन्ही देवाचं मुख्य मूळ स्थान आहे. पण चला म्हणूनच त्या ठिकाणी ती अनादि देवता एवढाच विषय घ्या. मी 4 अनादि देवता सांगितल्या आणि 5वी अनादि देवता भगवती जगदंबा ही अनादीच आहे. पैठणच्या नाथ महाराज अनादि निर्गुण प्रकटली भवानी प्रकटली भवानी अनादि देवता आहे. अनादि त्या ठिकाणी अनादि निर्गुण प्रगटली भवानी म्हणून अनादि त्या ठिकाणी प्रगट झालेले. याच आईच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी हा श्रीराम नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं कीर्तन महोत्सव चालू आहे. या कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं निवडलेला वंदनीय तुकोबऱ्यांचा अभंग आहे. माझी प्रस्तावना अनादि शब्दापासून निघाली होती, अनादि शब्दावरती येऊन थांबली. आता ऐका, मला धावत्या गतीमध्ये अर्धाच तासा म्हणजे अभंगाचा स्पर्श करायचा आहे. अर्ध्याच तासामध्ये ऐका, तुम्ही ऐकताय ना? किती मिनिटं राहिले? 30 मिनिट. हा चित्रा, तुम्हाला वाटते कव्हा 10 वाजते? काळजी करू नका, मी 10च्या पुढे 1 मिनिटही जाणार नाही. 1 मिनिटही जाणार नाही. गेलो तर 10-15 जाईल, 1 नाही जाणार. ऐका ऐका, नाही आता कुठं जास्त नाही जाणार. ऐका ऐका ऐका. आणि अगदी धावत्या गतीमध्ये अभंगाचा भाव पाहणार आहे. वंदनीय तुकोबऱ्या म्हणता, तो भगवान परमात्मा भक्ता करता किती खाली येतो. भक्ता बरोबर त्या ठिकाणी तो जेवणही करतो. नाही नाही, तर अतिशय प्रेमानं तो सेवन करतो. अभंगाचं शेवट.
मलाच नाही जोऱ्यास वाज माशी नाही मारायची हा वाजून वाजायची तर जोऱ्याने वाजवायची बरोबर. पहा बरं टाळी जर वाजवली तर आपल्याला अटॅक येत नाही, नाही येत महाराज. हा नाही येत. पहा बरं हे तर रिसर्च झालेलं आहे. जो जेवढा टाळी वाजवतो तो निरोगी राहतो. तुम्ही पाहिलं असेल जे तृतीय पंथी मंडळ आहे ते जास्त टाळ्या वाजवतात आणि निरोगी राहतात. पण आपण हे ना कुठं वाजायला पण कीर्तनात तरी जोऱ्यास वाजव जोऱ्यास वाजव हा आता जोऱ्यास वाजव. हे मला काही माहिती नाही बाहेरचं हे मागचं पण फायदा म्हणला का लोक लय जोऱ्यास वाजित येतो. हे बघा ना आवाज बघा ना फायद्याशिवाय काहीच नाही महाराज. फक्त फायदा पाहिजे एवढं. आता फायदा म्हणून जोऱ्यास वाजवतात खरंच वाजवत फायदाच आहे आपला. ऐकून ठेवा. वंदनीय तुकोबऱ्या म्हणतात भगवान परमात्मा त्या भक्ता करता इतका खाली येतो. त्या भक्ता करता जेवण त्यांच्या बरोबर करतो. नाही बोलू का मला त्या भक्ता बरोबर जेवण करतो आणि जेवण करत असताना त्या ठिकाणी काय करतोय त्या जेवणातलं प्रेम ग्रहण करतोय. प्रेम मी एक उदाहरण देतो पटकन देतो ऐका. त्या भागवतामध्ये जगाचा मालक त्या ठिकाणी जगाचा मालक आदल्या दिवशी शिदोऱ्या सोडतोय. पाहतोय काहींच्या विटलेल्या शिदोऱ्यात काही थोड्या मला वाटते खराब शिदोऱ्यात काही शिळ्या तुकडे आहेत. देवानं सांगावं सगळ्या गोपाळांना उद्या येत असताना काय करायचं सगळ्यांनी चांगल्या शिदोऱ्या घेऊन यायच्या. चांगल्या शिदोऱ्या चांगल्या म्हटल्याबरोबर सगळे घरी आले. त्या गोपाळांमध्ये एक मधुमंगल नावाचा गोपाळ आहे. तुम्ही ऐकताय ना तुम्ही ऐकताय टाळकरी बडबड करू नका. विक्षेपत ए बाळांनो बडबड करू नका. बडबड अजिबात करू नका. ऐका ऐका मग त्या ठिकाणी काय होतंय मधुमंगल घरी येतोय आणि मधुमंगल घरी आल्याबरोबर मधुमंगल त्या ठिकाणी आईला सांगतो आई जगाच्या मालकानं आतापर्यंत काहीच मागितलं नाही पण उद्या त्यानं काहीतरी शिदोरी मागितलेली आहे. शिदोरी मागितली म्हटल्याबरोबर आईनं शेजारच्या काकूकडे जावं. काकू काहीतरी भगवंतानं मागितले माझ्या मुलाकडं काहीतरी देता का. अगं तू किती उष्ण मागते अजून काय म्हणजे सकाळी ये माझ्याकडे ताक आहे तुला गाडगभर ताक देते. मग ती काय झालं रात्री झोपले सकाळी उठले. सकाळी तिनं गाडग त्या ठिकाणी ताकाचं गाडग दिलं. तेच आईनं मधुमंगलाकडे दिलं. बाळा हे देवाला फार आवडेल. ते ताकाचं गाडग घेतलं आणि वनामध्ये आले. वनामध्ये आल्यानंतर फार खेळ खेळले. आता भुका लागल्या आणि आता मग सगळ्यांना काय केलं शिदोऱ्या सोडल्या. विभ्रत वेणुम जठरपट यो शृंग वेत्रेचे कसे नको काला मध्ये बसले आणि बसल्या बरोबर आता काय केलं शिदोऱ्या सोडल्या. शिदोऱ्या सोडल्या बरोबर बऱ्याच गोपाळांना वेगवेगळे पदार्थ आणले होते. या मधुमंगलानं विचार केला आपण काय करू आधी कोणत्या गोपाळानं काय आणलंय देवाला काय आवडतंय हे पाहू तोपर्यंत आपलं ताक लपून ठेवू. त्यानं ताक असं लपून ठेवलं आणि एका पेंड्यानं काय केलं देवा पुढे गुलाबजांबू घेतला. देवा आईनं गुलाबजांबू पाठवलाय तुझ्या करता घे ना देवा. देवाने गुलाबजांबू घेतला आणि तोंडात टाकला. तोंडात टाकल्याबरोबर देवानं चांगलं तर म्हणाव ना गुलाबजांबूला. तुमचं काय मत आहे चांगलं तर म्हणाव ना. गुलाबजांबू कसा असतो गोड चांगला असतो ना. देवानं तोंड वाकडं केलं म्हणला बरं आहे. हा ते मधुमंगल म्हणला जर गुलाबजांबूला बरा म्हणतोय तर ताकाचं काय ताकाला काय म्हणून. तेवढ्या दुसऱ्यानं जिलेबी दिली. देवा जिलेबी जिलेबी घेणार. जिलेबी घेतले. देवाला सांगितलं कस काय जिलेबी. देवानं आता तरी चांगलं म्हणावं. देवानं तोंड वाकडं केलं बरं आहे म्हणजे बरा म्हणायचा ठीक म्हणायचं याची शेर एवढीच होते. मधुमंगलानं विचार केला बासुंदीला असा शेर आहे पेड्याला असा शेर आहे मग आपलं ताक त्याला न दिलेलं बरं. आता मधुमंगल आहे ना देवाला त्या गोपाळांच्या नादी लावून दिलं. भगवान परमात्मे का झाडाच्या मागे गेला. झाडाच्या मागे गेला त्या ताकावरले पानं बाजूला केले. भगवंताचं स्मरण केलं. देवा अरे तुझ्याच करता आणलं होतं पण ऐकणारे देवा तुला जर त्या पेढा तो गुलाबजांबू ती जिलेबी बरा ठीक वाटत असेल तर माझं ताक तुला काय वाटेल. म्हणून मी काय करतो हे ताक मीच पिऊन घेतो. डोळे झाकले आणि भगवंताचं स्मरण करून ताक प्यायला लागला. ताक प्यायला लागल्याबरोबर त्या ठिकाणी एक घोट पिला दोन घोट पिला तीन घोट पिला आणि देवाला कळालं माझा मधुमंगल ताक तिकडे पितोय. जे ताक माझ्या करता आणलंय ते पितोय. पळत पळत भगवंत गेले आणि त्याच्या समोर उभे राहिले. तोवर यानं काय केलं ताकाचं गाडगं तोंडाला लावलं होतं आणि पितच होता. शेवटचा घोट तोंडात टाकला आणि तोंडात टाकल्याबरोबर फक्त देव समोर आला म्हणून त्यानं काय केलं तोंडातलं फक्त तिथं तोंडात ठेवलं म्हणजे खाली गळ्याच्या उतरवलं नाही. तोंडातच गुळणी धरली. गुळणी धरल्यावर देवानं त्या ठिकाणी पाहिलं तर गाडगं तर मोकळच आहे आणि विचारू लागला मधुमंगला अरे माझ्या करता आईनं दिलेलं तू का पिला. मधुमंगलाला काहीच बोलता येईना कारण ताक तोंडात होतं.
अरे का पिला? मधुमंगल काहीच बोलेना. आता देव रागावून बोलू लागला, का रे मधुमंगला, आईनं माझ्या करता दिलं होतं आणि तू का पिला? आता मधुमंगल रडायला लागला आणि डोळ्यातून अश्रू गळायला लागले. अश्रूचा भाव देवाला कळत होता. देवा, आईनं तुझ्याच करता दिलं होतं रे, पण काय करू, तू ज्यावेळेस गुलाबजांबू खाल्ला आणि त्याला शेरा दिला बरा आहे, ज्यावेळेस जिलेबी खाल्ली त्याला शेरा दिला ठीक आहे, मला वाटलं माझ्या ताकाला तू काय शिरा देशील, तुला आवडेल का नाही, म्हणून मी माझं ताक पिऊन घेतलं रे देवा, मला क्षमा कर देवा. असं त्या ठिकाणी भगवंताला भाव कळाला आणि भगवंत रागावले, लाल बुंद झाले आणि देव बोलायला लागले, मधुमंगला, अरे त्या गुलाबजांबू मध्ये मला प्रेम नव्हतं, त्या जिलेबीत प्रेम वाटत नव्हतं, पण तुझ्यामध्ये त्या ठिकाणी या ताकात मला प्रेम होतं. अरे मी एवढा त्या ठिकाणी माझ्या उंची प्रेमाची एवढी खाली नाही, मी ते प्रेम आहे ते मी प्रेमाचा भुकेला आहे. त्या गुलाबजामुन याच्यात कुठं प्रेम होतं, मला ताकात प्रेम दिसत होतं. मधुमंगला, मला तू ताक द्यायला पाहिजे होतं आणि आता जे तुझ्या तोंडात शिल्लक आहे ना ते मला ताक दे दे म्हणून आता रागवला. भगवंत लाल बुंद झाले, लाल डोळे झालेत, आवेश त्या ठिकाणी आलेला आहे. मधुमंगल घाबरला, त्याचे ओठ त्या ठिकाणी फडफड ओढू लागले, डोळ्यातून अश्रू गळगळ वाहू लागले. देवा, अरे मला माहित नव्हतं रे देवा, मला क्षमा कर रे देवा, पण माझं उष्ट ताक तुला कसं देऊ रे देवा. तुझा त्या ठिकाणी तुझा जो वडील आहे, तुझा बाप आहे, तू त्या या देशाचा राजा म्हणा, आणि राजा असताना त्याच्याकडे किती लक्ष गायी आहेत, एवढ्या गायींचा तू त्या ठिकाणी तो राजा आहे, आणि पहा ना गोकुळाचा तू राजाचा मुलगा आहे, आणि तुला मी उष्ट ताक देऊ का रे देवा. रडू लागला, देईना, पण देवानं सांगितलं दे दे म्हटल्यावर आ केलं, आणि मधुमंगल घाबरले असताना मधुमंगलानं असं घाबरत घाबरत त्याच्या तोंडामध्ये गुळणी मारली. गुळणी मारल्याबरोबर भगवंत उड्या मारायला लागले. हाय त्यांची उष्टावले खाय त्यांची ओटावळे खाय त्यांची ओटावळे हे पाहती गोबारी पाहती गोबारे खाया त्याची उष्टावळे खाया त्याची उष्टावळे पाहती गोबारी पाहती गोबारे खाया त्याची उष्टावळे उष्ण ताक ग्रहण केलं आणि उड्या मारायला लागला. बुकातून शब्द गेले असतील, गवळी यांची ताक पिरे कोण पोरे चांगली, पाहता गोवळे खाय त्यांचे उष्टावळे. बोलू का, त्यानं ताक पिलंच नाही महाराज, त्या ताकातलं प्रेम पिला. भगवंत प्रेमाचाच भुकेलाय म्हणून त्यानं प्रेम पिला. माझ्या शबरीची बोर खाल्ले म्हणजे त्याच्यातलं देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ देव भावाचा भुकेला भुकेला देव भावाचा भुकेला तो भावाचा भुकेलाय, तो त्या ठिकाणी भावच ग्रहण करतो म्हणजे प्रेम ग्रहण करतो. कितीतरी उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येतील. त्या मला वाटतं विदुर काकाचे ते दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या, म्हणजे तुकोबरांच्या कन्या खाल्ल्या, विदुर काकाचे ते कन्या खाल्ल्या, असे बरेच त्यानं, मी म्हणतो कन्या नाही खाल्ल्या, त्याच्यातलं प्रेम ग्रहण केलं. आपल्या संत परंपरेमध्ये नामदेव महाराजांचं उदाहरण घ्या. नामदेव महाराज देवाकडे ताट घेऊन गेले, तुम्ही ऐकताय ना सगळे, ताट घेऊन गेले आणि देवाला विनंती करू लागले, देवा 9:15 झाले, जेवायला ये.
15 मिनिटं राहिले, 9:45 झाले, जेवायला ये. देव काही केलं जेवायला येणार. त्या देवाला वाटायचं असं गिऱ्हाईक आतापर्यंत पाहिलंच नाही. पहा बरं, ग्राहक तरी त्या स्वरूपाचं पाहिजे. म्हणजे आतापर्यंत यायचे नैवेद्य दाखायचे आणि ते घेऊन जायचे, फक्त दाखवायचे आणि घेऊन जायचे. पण हा जो अट्टहासाना पेटलाय, देवा जेवणा करता या, भोजना करता या, देव काही केला येत नाही. येत नाही म्हटल्यानंतर नामदेव महाराज आहेत ना, सुरुवातीला अगोदर हाका मारताय. परमार्थाच्या स्टेप पटकन सांगून जातो. परमार्थामध्ये अगोदर हाकाच माराव्या लागतात. तुम्ही ऐकताय ना, अगोदर हाका माराव्या लागतात. जर भगवंत हाका मारून जर ऐकत नसेल तर मग कधी कधी परमार्थामध्ये दुसऱ्या पायरीचा अवलंब करावा लागतो. मग त्याकरता रडावं लागतं. महाराज कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे राम रूप. त्या भागवतामध्ये इतका गोड श्लोक आहे. भागवतकार म्हणताय, वाग गदगदा द्रवते यस्य चित्तम रदत्य वीक्षणम हसती क्वचिच्च विलज्ज उद्गायती नृत्यतेच मदभक्ती युक्तो भुवनम पुनाती. जो माझ्या करता त्या ठिकाणी नाचतो, जो माझ्या करता गायन करतो, जो माझ्या करता रडतो, तो मला मदभक्ती युक्तो भुवनम पुनाती, मला आवडतो. महाराज मला वाटते करायचं असेल तर देवा करताच करा, लोका करता करूच नका. तुम्ही ऐकताय ना, तुम्ही माझे हे शब्द पुन्हा सांगू का? करायचं असेल तर तुम्ही फक्त देवा करता करा, लोका करता करूच नका. का बरं बोलू का? देवाला जर तुम्ही देवाच्या समोर नाचत असाल तर देवाला ते प्रिय होईल. महाराज जर तुम्ही नवर देवाच्या समोर नाचत असाल तर ते प्रिय होईल नाही होणार. बोलू का मी वाक्य? जर 3-3, 4-4 वाजेपर्यंत जर मुलं त्या डीजे पुढे नाचताय, मला कधी कधी त्यांच्यावर दया येते, पण मला त्याच्यातून शिकायला मिळते. मला काहीच नाही पण शिकायचं त्याच्यातून. जर 3-3, 4-4 नाचू द्या, नाचा, पण फक्त त्यांनी नाचण्याची जागा बदलायची होती. जर ते 3-3, 4-4 वाजे 9ला नाचायला लागलेली मुलं जर 4-4 वाजेपर्यंत 5-5, 7-7 घंटे डीजे पुढे नाचतायत, निश्चित नाचावं, पण फक्त त्यांनी डीजे पुढे नाचू नये. बोलू का? जर तेवढाच वेळ ते जर भगवंताच्या दारात येऊन नाचले ना, नाचू कीर्ता नाचे रंगी, नाचू कीर्ता नाचे रंगी, नाचू नाचू कीर्तनाची रंग आणि ज्ञान दीप लावू जगे. पहा बरं, म्हणून पहा तुम्ही, मी सांगत होतो, माझं वाक्य परिपूर्णतेचं ऐका, मग मी प्रमाणाकडे जातो. माझं वाक्य असं आहे, आपण जर 4-4, 5-5, 7-7 घंटे त्या डीजे पुढे नाचत असाल, नक्की नाचा. फक्त त्या डीजे पुढे नाचण्याऐवजी भगवंताच्या दारात नाचा. तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, जर देवाच्या नारात जर 5-5, 7-7 घंटे जर नाचलात ना, तर जगाचा मालक आपल्या विटेवरून खाली उतरेल आणि आपल्या पितांबरानं तुमचा घाम पुसेल. एवढी ताकद तुमच्या नाचण्यात आहे. महाराज फक्त नाचण्याची जागा बदलली पाहिजे. जर देवा करता नाचला तर देव त्या ठिकाणी तुमच्या करता त्या ठिकाणी घाम पुसण्या करता येईल. एवढं सामर्थ्य नाचण्यात आहे. महाराज की नृत्य भक्तीच आहे. म्हणून देवा करता नाचा, देवा करता गायन करा, देवा करता रडा. श्री गुरु डॉक्टर महाराजांचे एक वाक्य फार गोड आहे. डॉक्टर बाबा एक नेहमी सांगताय, म्हणजे आपण प्रपंचा करताच रडणारी मंडळी आहे. कधी कधी देवा करता रडत जा. काय करत जा? देवा करता रडत जा. नक्की देव एक दिवस आपल्या अश्रू पुसना करता येईल. म्हणून देवा करता रडत जा. म्हणून रडायला लागले. पायरी दुसरी स्टेप आहे. नामदेव महाराज रडायला लागले.
पण देव काही केल्या येत नाही. आता भगवत प्राप्तीची तिसरी पायरी आहे. आता काय करावं लागतं? देह तादात्म्य सोडावं लागतं. देह तादात्म्य सोडावं लागतं. विढल विढल विठ्ठल 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 देह तादात्म्य सोडावं लागतं. देह जावं अथवा राव या पद्धतीने किंवा देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी. मग देहाचा जोपर्यंत विसर पडत नाही, देह मी भाव ममत्व भाव जात नाही, तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्यापर्यंत प्राप्त होत नाही. मग देहभाव सोडला आणि आता नामदेव महाराज कपाळ मोक्ष करायला लागले. देव प्रगट झाला आणि देव आता त्या ठिकाणी दूध पिऊ लागला. दूध पिऊ लागला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. किंवा त्या ठिकाणी सांगतात नोय हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. म्हणून भगवान परमात्मा आपल्या भक्ता करता जीवन करतो. त्याच्यातला लिंग भेद वर्ण भेद काही पाहत नाही. स्त्री पुरुष काही पाहत नाही. भक्ता करता इतका खाली येतो आणि जेवण करतो. का करतो? त्याच्या साधावाया भक्ती काज साधावाया भक्ती काज भक्ती काज भक्ती काज नाही लाज दारीचा नाही लाज दारीचा आईसिया चरण लावे आईसिया तो काय करतो? भक्ता करता इतका खाली येतो. त्यांच्या बरोबर जेवण करतो आणि जेवण करून त्या जेवणातलं प्रेम ग्रहण करतो. तुका म्हणे जेवी सवे आणि प्रेम द्यावे प्रीतीचे. अतिशय प्रीतीनं तो त्या ठिकाणी ग्रहण करतो. मग महाराज भक्ता करता जर एवढं खाली येत असेल अजून काय करतो? म्हणजे एखादी आई आपल्या बाळाला कसं नटवते तसं त्या ठिकाणी देव आपल्या भक्ताला सुंदर नटवतो. अभंगाचं तिसरं आपुल्या वैभवे आपुल्या वैभवे आपुल्या भगवान परमात्मा भक्ता करता इतका खाली येतो आणि आपल्या भक्ताला तो अतिशय सुंदर आई स्वरूप होतो आणि ते बाळ स्वरूपाने त्याला नटवतो. आपल्याकडील सगळं त्या ठिकाणी वैभव आहे ते आपल्या भक्ताला देऊन टाकतो. काय काय वैभव आहे? ज्ञानोबा म्हणता ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहायी गुणवर्य वसती जेथ. म्हणजे षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण. तो भगवंत काय करतो? षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा भगवंत आपल्या भक्ताला आपले गुण देऊन टाकतो. सगळं त्याला ऐश्वर्य हेच गुण देऊन टाकतो. कोणाकोणाला काय काय देतो? यशे थोरविला मारुती विभीषण गेला लंकापती औदार्य देवने कर्णा हाते कीर्ती दिगांती फिरविली. मला अतिशय त्या ठिकाणी गोड सांगताय. मला काय केलं? त्या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी गुण आहे सगळे एका एका भक्ताला दिले. एवढं वर्णन करणं थोडा वेळ जाईल पण मी एकाच उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर देतो. कर्णाला औदार्य नावाचा गुण दिला
आणि त्याला शृंगारित केलं म्हणजे नटवलं महाराज. पहा बरं, सप्ताहामध्ये एखाद्यानं फार मोठी वर्गणी दिली तर आपण सहज आयोजक म्हणतो का हो, त्यांचं दातृत्व म्हणजे कर्णासारखं आहे. म्हणजे कशासारखं आहे? कर्णासारखं. वा वा, कर्णासारखं. कर्ण किती उदार होता. पहा बरं, दुर्योधनाचं लग्न झालं. लग्न तुम्ही ऐकताय ना, लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर त्याची ती मंडळी पहिल्या म्हणजे काय झाली, पहिल्या मुळाला माहेराला गेलेली होती. मग तिला आणण्याकरता कोणीतरी मुरळी पाठवलं. बरोबर रमेश महाराज, मुरळी पाठवलं जा. यांना विचारलं पाहिजे, माहिती नवीनच आहे. मग मुरळी पाठवला जातो. मग आता कोणाला मुरळी पाठवायचा? दुर्योधनाने काय केलं, मग आपला मित्र आहे म्हणून याला पाठवलं पाहिजे. एक त्या कर्णाला सांगितलं, कर्णा जा बरं माझी बायकोला घेऊन ये. त्याच्या बायकोचं नाव भानामती, म्हणजे तिला भानुमती म्हणतात शास्त्र. भानुमती. मग काय झालं, ते भानुमतीला आणण्याकरता त्यानं रथ वगैरे ते घोडे सजवले. गेल्याबरोबर मग तिथं ते जेवण खावण सगळं काही झालं. झाल्यानंतर ती भानुमती सुंदर नटली. ते पाट्या बिट्या डबे डबे मग ते काय सगळे रथात भरले. आता गाडी नव्हती म्हणून रथ म्हणावं लागते. सगळं भरलं, भानुमतीला बसवलं आणि आता कर्ण निघाल्याबरोबर कर्ण ज्या मार्गाने चालला त्याच मार्गावरती एक ब्राह्मण काका कर्णाला आडवे झाले. कर्ण महाराज थांबा. थांबवलं. कर्ण महाराजांनी लगेच ब्रेक दाबलं, म्हणजे यसन वडली. थांबला रथ थांबल्याबरोबर लगेच कर्ण महाराज खाली उतरले. ब्राह्मण काकाला प्रणाम केला. का थांबवला रथ? म्हणजे माझ्या मुलीचा विवाह जमलाय. मग म्हणजे काहीतरी आता लग्न करून देण्याकरता पैशाची काही अडचण आहे, जर मला मदत झाली तर बरं होईल. एवढी चर्चा चालू होती तेवढ्या ती भानुमती लगेच खाली उतरली. रथ कमवून थांबल्या म्हणून बघायला आली. काही गरज होती का? पण ही तोंड घालायची काही सवयच कुठं तिची कमी होती. गेली तिथं लगेच पुढे आली. भानुमती आली. कमून रथ थांबवलाय. काय झालं? ब्राह्मण काका म्हटले माझ्या मुलीचं लग्न आहे. ते कर्ण महाराज म्हणले काय नाही काका, काहीतरी मागताय तेव्हा थांबले. काका आता माझ्याकडे इथे काय नाही, पण याच्यापैकी तुम्हाला काय देऊ सांगा. काकाने लगेच भानुमतीच्या अंगावरले दागिने पाहिले. ते म्हणले काय नाही, एवढे दागिने भेटले तरी माझ्या पोरीचं लग्न चांगलं आहे. मग यानं विचारायचं ना, तेवढे द्या राणी सरकार. यानं काहीच विचारलं नाही. तसे दागिने वर बडले आणि देऊन टाकले. जा काका. आता ती रुसली भानुमती. रुसली तर रुसली आणि रथाच्या कोपऱ्यात घुसली. आता दुसरं काय, रथाच्या कोपऱ्यात घुसली. रथ चालत आला. दुर्योधन वाटच पाहत होता, आपली मंडळी येणारे. वाट पाहत असताना तेवढ्यात तो महालाला आल्याबरोबर ही राग उतरली आणि कोपगावना जाऊन बसली. हा मागूनच पळत गेला. अगं झालंय काय? हा मला नाही बोलायचं तुम्हाला. झालंय काय म्हणजे असा मुरळी पाठवतेत का? अगं झालंय काय म्हणजे काय मुरळी पाठवला? मध्ये एक ब्राह्मण काका भेटले आणि त्यांनी दागिने मागितलं, तर यानं दागिनेच मला न विचारता वरबाडून दिले. आता वरबाडून दिल्याबरोबर तेवढ्यात दुर्योधन मोठ्यानं हसायला लागला. ओ माझे दागिने नेले तर तुम्ही काय हसता? म्हणले बरं झालं दागिनेच मागितले. जर त्या काकाने तुलाच मागितलं असतं तर हा कर्ण असा आहे काहीच विचार केला नसता, तुलाच देऊन टाकलं असतं. एवढा उदार आहे. म्हणजे कर्णाला उदारत्व त्या ठिकाणी देऊन टाकलंय महाराज. औदार्य नावाचा गुण दिला शृंगारले. असे सगळे यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. औदार्य देऊन कर्ण हाती, कीर्ती दिगांती फिरविली. अतिशय गोड असं त्या ठिकाणी शृंगारले. माझा वेळ संपलाय. का त्या ठिकाणी करतोय? कारण तो सोयरा आहे. देव सोयरा दिनाचा म्हणजे अतिशय त्या ठिकाणी सर्वस्वाचा त्याग केलाय आणि भगवंताची शरणागती स्वीकारणारा त्याला दीन म्हणताय. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. तो दिनाचा सोयरा आहे. सोयरा त्या ठिकाणी सोयरा दिनाचा म्हणजे त्या ठिकाणी अतिशय सलगीचा. सोयरा या शब्दाचा अर्थ सलगीचा आहे. सोयरा या शब्द अतिशय प्रीतीचा, अतिशय जवळचा आहे. म्हणून तो अतिशय जवळचा आहे. काय करतो तो म्हणले तो अंतकरणातला जसा भाव आहे तसा जाणतो आणि त्या भक्ताला पुरवतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. तो भावयुक्त अंतकरणाने त्याला पुरवतो. कोणाकोणाचं पुरवतो? भगवंत म्हणताय चतुर्विधा भजन्ते माम जनः सुकृतिनो अर्जुनः आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीश भरतर्षभ. चारही भक्ताच्या अंतकरणात ज्या स्वरूपाचा भाव आहे त्याच स्वरूपाने त्याला जाणतो. त्या दिवशीचा विषय, कारण तो अंतकरणात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, म्हणून तो जाणतो आणि ज्या स्वरूपाने भाव केलाय तसाच पुरवतो. ध्रुव बाळाने अर्थार्थी भक्तामध्ये ध्रुव बाळाने आढळ पदाची इच्छा केली, देवाने तेच भाव पुरवला.
आर्त भक्तामध्ये द्रौपदीनं त्या ठिकाणी फक्त संकट मुक्तीची प्रार्थना केली, तिला लगेच वस्त्र देऊन टाकलं, म्हणजे पुरवलं. अरे त्या ठिकाणी जिज्ञासू भक्तामध्ये राजा परीक्षिती वगैरे यांना मुक्त व्हायचं होतं, देवानं अंतकरणातला भाव जाणला, मुक्त केलं. ज्ञानी भक्तामध्ये असं वाटत होतं आम्हाला तुझ्यासारखं व्हायचंय, तोच भाव जाणला आणि त्यांना त्याच्याच सारखं केलं. म्हणजे चारही भक्ताच्या अंतकरणातला भाव जाणतो आणि तत्स्वरूपाने करून टाकतो. शेवटचा भाव सांगतो आणि थांबतो. शेवटी तत्स्वरूपाला ज्ञानी भक्ताला वाटत होतं मला तसंच करून टाकावं, भगवंत त्याच्याच स्वरूपाला जाऊन करतो. ज्ञानोबारा किती गोड ओवी देत आहे. ज्ञानोबारा म्हणता का लवणाची कुंजरी लवण मिळविता सागरी, नोहेची माघारी परते जेवी. जर पाण्यामध्ये मीठ टाकलं तर ते काय होतंय, काय होतंय, पाणीच होते, वेगळं राहत नाही. तसं एखादा भक्त देवाकडे गेला आणि देवाची इच्छा केली तर देव त्याला आपल्याच सारखं करतोय, म्हणजे त्याला देव स्वरूपापर्यंत नेतोय. म्हणजे त्या स्वरूपानं भगवान अंतकरणातला भाव जाणला आणि तत्स्वरूपाने करून टाकलं. रामायणातला एक भाव सांगतो, एकच भाव, भजन करा विठ्ठल 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 रामायणामध्ये इतका गोड भाव आहे, मला स्मरणात आला म्हणून सांगून जातो. त्या रामायणामध्ये शबरी नावाचं एक पात्र आहे महाराज, प्रतीक्षा पात्र आहे. तुम्ही ऐकताय ना सगळे, बाबांनी कथा केली. शबरी म्हणजे शबरी महाराज. रामायणामध्ये सगळ्यात त्या ठिकाणी प्रतीक्षा करणारं पात्र, अतिशय भक्तिप्रधान पात्र जर कोणतं असेल तर शबरी पात्र आहे. पण शबरीचा विवाह ठरला. तुम्ही ऐकता ना, आई संपलं माझं कीर्तन, फक्त 5 मिनिटं. मी म्हणलंच होतो 10च्या पुढे तुमचं एकही मिनिट घेणार नाही, घेतलं तर 5-10 मिनिटं घेईल, तोच आता एक 5च मिनिटं घेतो. ऐका ऐका. शबरीचा विवाह ठरला आणि त्यांनी दारामध्ये त्या शबर राजानं एक बकरांची दावण बांधली. दावण बांधल्याबरोबर शबरीनं आईला विचारलं, आई ही दावण कशाची आहे? बाळा तुझा विवाह आहे आणि या विवाह करता जे पाहुणे मंडळी येणारे त्यांच्या यथेच्छ भोजनाची व्यवस्था आहे. आई असं काय करते? बाबांना सांग जरी बकर कापत असतील तर मी विवाह सुद्धा करणार नाही, त्या बकरांमध्ये सुद्धा देव आहे. हा अंतकरणातला भाव तिनं व्यक्त केला आणि वडिलांनी ही वार्ता ऐकली. वडिलांना राग आला आणि तिनं शबरीच्या कानामागं मारली. शबरीला अतिशय दुःख झालं. जर माझं लग्न झालं तर माझ्या लग्नामध्ये ही बकर गतप्राण होतील, त्यापेक्षा आता त्या ठिकाणी राहायचंच नाही, आता पळायचं, पण देवा करता पळायचं. पहा बरं, रात्री सगळ्याला जीव खाऊ दिलं, सगळे विश्रांती चालू झाली. रात्री 12-1 वाजता सगळे गाढ झोपीमध्ये होते. गाढ झोपीमध्ये असताना त्या शबरीनं काय केलं, सगळे झोपलेले पाहिले आणि शबरीनं पळ काढला. बोलो का एक, शबरी पळाली, पण ती शबरी देवा करता पळाली. आजची शबरी कोणा करता पळते हे तुम्ही तुमचं बघून घ्या, मी कशाला सांगू बा. देवा करता निघाली. पहा बरं, बाहेर निघाली, भगवंता करता तिनं घर सोडलं आणि आता ती वनामध्ये पळते. वनामध्ये पळत असताना तिने काय केलं, एक अतिशय त्या ठिकाणी उंटाचं प्रेत पडलेलं होतं, त्याच्यामध्ये दबी धरून लपली. पाहता त्या ठिकाणी घरचे शोधार्थ आले. विचार केला ती काय झाली, गतप्राण झाली असेल, श्वापदानं खाल्ली असेल. सकाळ झाली, ऐका ऐका, सकाळ झाली. पुढे शबरी आता चालू लागली. चालू लागल्याबरोबर आता तिला एक मातंग ऋषींचा आश्रम भेटला. त्या आश्रमामध्ये तिनं प्रवेश केला. पण अजून ऐका, त्या काळामध्ये स्त्रियांना आश्रमामध्ये प्रवेश नव्हता, प्रवेश नाकारला महाराज, नव्हता प्रवेश. तुम्ही जर नाथ महाराजांचं चिरंजीव पद वाचलं ना, याच्यामध्ये धडधडीत ओवी आहे, पहा. तुम्ही गेल्यावर वाचा, मी न बोललेलो बरं राहील. नको नको स्त्रियांचा परमा, ही घात करीती पुरुषाची, की नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा लोकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थ, घात करीती पुरुषाची. चिरंजीव पदात नाथ महाराज म्हणताय. तो भाव असेल म्हणून त्याने स्वीकारला नाही. पहा आश्रमामध्ये शबरीनं विचार केला, गुरु महाराजांना स्वीकारले, मनानं स्वीकारले, त्यांची सेवा मनानं करायची. आणि आता ती मनानं सेवा करायला लागली. तनु मनो जीवे चरणासी लाग, याच्यात मन शब्द आहे. मनानं सेवा करते, फार दिवस सेवा करते. वयाच्या 86,000 वर्ष ती साधना तपश्चर्या करते, साधूंची सेवा करते. वय थकतय आणि एक दिवस मातंग ऋषी त्या ठिकाणी तिला पाहताय. पाहिल्या बरोबर विचारलं, तू कोण आहे? मी शबरी आहे, भिल्ल समाजाची शबरी आहे. कशा करता आली? भगवत प्राप्ती करता पळून आले.
ऐका ना, मला त्या ठिकाणी देवाची प्राप्ती या करता आले होते म्हणून तुमची सेवा करते. आश्रमामध्ये तिला प्रवेश दिला. मला वाटते पहिली क्रांती श्रीराम बाबत असेल की आश्रमामध्ये त्या शबरीला प्रवेश दिला. शबरीला प्रवेश मिळाला आणि आता मातंग ऋषीने शेवटी जाता जाता तिला आशीर्वाद दिला. शबरी, एक दिवस जगाचा मालक तुला भेटण्याकरता येणार आहे, त्याची तू साधना, त्याची प्रतीक्षा कर. शबरीनं प्रतीक्षा केली. नाही प्रपंच थाटला, नाही ब्युटी पार्लरला गेली. ही शबरी आहे. नाही मेकअप केला महाराज, नाही प्रपंच थाटला. शबरीनं फक्त भगवंताची प्रतीक्षा केली. रोज ज्या मार्गाने दिवेला समान रोज 2-4 मार्गावरती फुलं टाकायची. काय बोर म्हणून त्याचा सीजन होता, बोर आणले. जगाचा मालक आता त्या मार्गाने येऊ लागला. आल्यानंतर त्या ठिकाणी शबरीची आठवण आली आणि जगाचा मालक तिथपर्यंत पोहोचला. पोहोचल्यावर शबरी फुलं ठेवत होते. जगाचा मालक जवळ आला आणि शबरी विचारते, कोण आहात? मी दशरथ नंदन राम आहे. राम म्हटल्याबरोबर शबरी ताडकन उभी राहिली, कडकडून मिठी मारली. डोळ्यातून अश्रू वाहत होते. देवाकडे पाहत होते. देवाच्या हाताला पकडलं, आश्रमामध्ये घेऊन आले, बसायला टाकलं. देवानं खुणवलं. शबरी भूक लागली. बोराचे 2 पात्र केले. एक लखनला दिला, एक प्रभूजीनं घेतला. प्रभूजीनं ते पात्र घेतलं. ते खाल्लेलं म्हणजे कुरतडलेलं होतं. म्हणजे काय खाल्लेलं, आपण त्याला म्हणा चाखलेलं होतं. ते असं घेतले. भगवंत आनंदाने ग्रहण करत होते. लक्ष्मण भैयाना विचारलं, शबरी की हे बोर त्या ठिकाणी काही चाखलेले दिसताय, काय उष्टे दिसताय? कागद शबरी कसे असे कसे? सांगितलं, मी माझ्या भगवंता करता गोड गोड बोर घेऊन आले. कडू आंबट तुरत आणलेच नाही. मी अतिशय गोड बोर आणलेले आहे. मग एक चाखून आणले का? हो. जर गोड असेल तरच घेतले, आंबट तुरट कडू असेल तर टाकू दिले. त्या लखन भैयानं शबरीच्या दाताकडे पाहिलं. ते शबरीनं कधी दात घासले असतील, ते काळे कुट्ट दात, कधी कोलगेटन. ते त्यानं विचार केला, हिचे उष्टे बोर कुठे खाता? त्यानं असं बोर घेतलं, माग फेकलं आणि तोंडाचा आवाज करायला लागले. प्रभूला म्हणले, प्रभू फारच गोड बोर आहे. देव म्हणले, इथं शबरी नसती तर सांगितलं असतं तुला. आता मला काय कळत नाही का, खोटं बोलतोय? आता भगवंत प्रेमाने ग्रहण करत आहे. शबरीचे ते बोर खात होते. आता शबरी थरथरल्या हाताने जाते आणि भगवंताच्या खांद्याजवळ येते आणि शबरी सांगते, प्रभू बोर गोड आहेत ना? हो शबरी, फार गोड बोर आहे. प्रभू ऐका ना, बोर गोडच आहेत, पण एक भाव ऐका. जर बोर गोड आहेत ना, पण ऐका ना, ही बोर उष्टे नाही बरं. ती लखन भैया म्हणला, ही म्हातारी आता डोक्यावर पडली की काय? ही आता म्हणत होती मी चाखून आणलेत आणि आता म्हटली उष्टे नाही. अरे म्हातारी काय जा बोलते असं? आता ऐका, या रामायणात याचं उत्तर मिळत नाही, पण भावार्थ रामायणात त्याचं उत्तर इतकं गोड मिळतंय. भावार्थ रामायणामध्ये असा भाव आहे, शबरी का उष्टे बोर म्हणत नाही? कारण शबरीला माहिती आहे माझ्या समोर बसलेला राम आहे आणि माझ्या हृदयात सुद्धा काय आहे? राम आहे. राम आणि रामाचा अभेद होतो. सर्व घटी राम देहादेही एक. मीही राम आहे, माझ्या समोरही राम आहे. राम रामचा अभेद तयार झाला म्हणून बोर उष्टे नाही म्हटली. मला वाटतंय हा भाव तयार झाला. एवढंच ऐकून ठेवा की भगवंताला भाव तिच्या अंतकरणातला जाणला की माझ्या स्वरूपापर्यंत यायचंय. भगवंतानं तिला आपल्या स्वरूपासारखं करून टाकलं. याला चतुर्विधा भजन्ते माम जनहा सुकृतो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्ष. या ज्ञानी भक्त म्हणताय. भगवंतानं अंतकरणातला भाव जाणला, तीच इच्छा पूर्ण केली म्हणून अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडे भावाची. भावयुक्त अंतकरणाने पाहतो. का पाहतो? देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. दिनाचा हात वरती करा, करा वरती आणि सगळ्यांना प्रेमानं भजन. सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवायची. विठोबा रखुमा टाळी टाळी एक. जय हो. विठोबा
घ्यायची काय शेवट नाही ना हा शास्त्री महाराज मी विचारलेलं बरं म्हणून त्या ठिकाणी धावत्या गतीमध्ये बरोबर त्या ठिकाणी 10 वाजून 10 मिनिटं माझ्या घड्याळात झालेले तुमच्या किती झाले 12 नाही ना बरोबर 10 वाजून 10 मिनिट आहे पण अगदी वेळेमध्ये चिंतन सेवा मांडण्याचा प्रयत्न केला अतिशय वातावरण सुंदर आहे महाराज निंबळक गाव इसळगाव हे सगळा परिसर श्री गुरु विठ्ठल बाबांच्या त्या ठिकाणी अंतर्गत घडलेला परिसर आहे ही बाबांची आपल्यावरती कृपा आहे निश्चित स्वरूपाने अतिशय श्रवण करणारा हा वर्ग आहे म्हणून आपल्याही सर्वांच्या चरणावरती विनम्र भावने सेवा समर्पित करतो पुनश्च साठे परिवारानं किंवा अतिशय मोठा उत्सव साजरा करताय त्या साठे परिवाराकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज आदरणीय बाळासाहेब पाटील दत्ता भाऊ ही सगळी मंडळी त्यांची मला वाटते माऊली सगळे त्यांचा परिवार आणि समस्त ग्रामस्थ इसळक निंबळक हा एकत्र येऊन हा उत्सव साजरा करताय पण अतिशय द्यावे तेवढे धन्यवाद देतो आई मोठा यांच्या चरणावरती विनम्र भावने प्रार्थना करतो या सर्वांना त्या ठिकाणी त्यांच्या हातून असं धर्म कार्य त्या ठिकाणी उत्तरोत्तर घडत जावं जोपर्यंत चंद्र आहे जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत यांच्यातून एक कार्य घडावं अशी आईच्या चरणी प्रार्थना करतो पुनश्च ही सगळी मंडळी अतिशय आमच्या आदरणीय साळवे शास्त्री असतील आमचे गाडे महाराज असतील विष्णुकांत महाराज असतील रमेश महाराज कातोने महाराज सगळी मंडळी अतिशय मी महाराजांची क्षमा मागतो एखाद्या प्रमाणाला मी पकडू शकलो कारण वेळेचा अभाव माझ्याकडे होता तुम्ही मला परत म्हणताल महाराज मी दिलं होतं प्रमाण पण तुम्ही काही घेतलं नाही म्हणून विन क्षमा मागतो मी तुमच्यावर अतिक्रमणच केलं असं म्हणावं लागेल पण आपण मोठ्या अंतःकरणानं कारण वेळेचा अभाव होता एखाद्या प्रमाणाला धरायला गेलं तर एक 10-5 मिनिटं वाढतात म्हणून मी क्षमा मागतो सगळीच मंडळी फार प्रेमाची परमार्थिक वलयांकित आहे पुनश्च आपल्या चरणावरती विनम्रपणे सेवा समर्पित करतो सेवेला पूर्णविराम तुकाराम 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 तुकाराम